वजन कमी करण्यासाठी खायचं म्हणजे नेमकं किती कमी खायचं हे सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. आता तुम्ही जे रोजचं जेवण करता त्याच्यामध्ये किती प्रोटीन आहे, कार्ब्स किती आहे, फायबर किती आहे, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि मोजून खाणं पण तितकंच महत्त्वाचं असतं डायटिंगसाठी. जिम सुरू केली आहे, ट्रेनिंग चालू केली आहे, चांगली गोष्ट आहे. डायटिंगकडे जास्त लक्ष देणं महत्त्वाचं आहे, कारण की 30% आपली ट्रेनिंग असते, जिम असते, वर्कआउट ते सगळं 30% असतं, 70% आपली डायटिंग असते. कारण की आपण जे खातो ते महत्त्वाचं असतं. आपण ते खातो त्याच्यामध्ये प्रोटीन किती असतं, कार्ब्स किती असतं, फायबर किती असतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, कार्ब्स कमी खा, फायबर जास्त खा आणि प्रोटीन पाहिजे. आपल्या शरीर आहे त्याच्यापेक्षा 2 म्हणजे समजा तुमचं 70 किलो वजन आहे तर त्याच्या दुप्पट आपल्याला प्रोटीन खावं लागेल. एवढ्या गोष्टी लक्षात करून प्रोटीन खात जा. आणि प्रोटीन सोर्स असतं, जास्त प्रोटीन सोर्स ज्या नॉनव्हेजमध्येच असतं. तुम्ही किती पण व्हेजिटेरियन जरी असाल तरी व्हेजिटेरियनमध्ये जास्त प्रोटीन नसतं. तुम्हाला जर व्हेज खायचं असेल तर व्हेजमध्ये तुम्हाला तुमचं प्रोटीन गोल कंप्लीट करायचं असेल तर तुम्हाला खूप सारं व्हेज खावं लागेल. आणि नॉनव्हेजमध्ये कसं असतं, समजा एक अंडं झालं, एका अंड्यामध्ये 6 ग्रॅम प्रोटीन असतं. तर विचार करा, एक अंड्यामध्ये जर 6 ग्रॅम प्रोटीन असतं तर तुम्ही रोजचे समजा 3 ते 5 अंडे खाऊ शकता. तर तुम्ही 30 ग्रॅमपर्यंत प्रोटीन गोल तुमचा कंप्लीट करू शकता. आणि राहिली गोष्ट व्हेजमध्ये तर तुम्ही पनीरचं, आता पनीरचं बघू शकता, पनीर खूप भेटतं. पण पनीर असं असतं की ते आता सध्या खूप फेक पनीर भेटतं. म्हणजे ते बनवलं असं ते खूप घाण प्रकारे कसं बनवलं हे सुद्धा माहीत नसतं. तर बघा, तुम्हाला जर पडत असलं तर एक तर व्हेजमध्ये जा, नाहीतर मग नॉनव्हेजमध्ये जा. पण तुम्ही तुमचा डायटिंगचा गोल आहे जो तो कंप्लीट करा.